स्पीड ब्रेकरवर दुचाकी आदळून महिलेचा मृत्यू. निकिता हॉटेलजवळील धोकादायक ठिकाण पुन्हा चर्चेत. वारंवार अपघातामुळे उपाययोजनांची मागणी. चांदवड मुंबई आग्रा महामार्गावरील निकिता हॉटेलजवळ स्पीड ब्रेकरवर दुचाकी आदळल्याने तोल जाऊन खाली पडलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दिनांक 13 रोजी दुपारी घडली. या अपघातात दाभाडी तालुका मालेगाव येथील वंदना संजय डोंगरे वय वर्ष 50 यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार वंदना डोंगरे या मुलगा गणेश संजय डोंगरे वय वर्ष 28 याच्यासोबत दुचाकीवरून मालेगावहून नाशिककडे जात होत्या. मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपूल महाविद्यालय समोरील तसेच निकिता हॉटेलजवळील स्पीड ब्रेकरवर दुचाकी क्रमांक MH 41 BM 5426 ही आदळल्याने वाहनाचा तोल गेला. त्यानंतर वंदना डोंगरे या रस्त्यावर कोसळल्या. पडताना त्यांच्या डोक्याच्या मागील भागाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला असून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस व पंचांनी केलेल्या प्राथमिक पाहणीनुसार डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी मृतदेहाचे स्वविच्छेदन करण्यात येणार असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिक माहिती समोर येणार आहे. दरम्यान निकिता हॉटेल परिसरातील संबंधित स्पीड ब्रेकर हा महामार्गाचा भाग अपघातप्रवण ठिकाण ब्लॅक स्पॉट बनल्याची नागरिकांची तक्रार आहे. या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात घडले असून महामार्ग प्रशासनाने तातडीने सुरक्षाविषयक उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे व ऑफिस कामासाठी अनुभवी मुलगा मुलगी पाहिजे तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव. संपर्क कार्यालय पत्ता सांगळे कॉम्प्लेक्स कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड मार्केट गेट नंबर 2 हायवे चांदवड.